नेमकी काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं एवढंच आहे, ज्यावेळेला UDCPR मध्ये हा जो URS चॅप्टर होत होता, त्यावेळेला सजेशन ऑब्जेक्शन साठी 2017ला महासभेत आलं होतं. त्यावेळेला ह्या लोकांनी अजिबात ऑब्जेक्शन घेतलं नाही. त्याच्यानंतर परत ते जेव्हा पब्लिश होतं, परत सजेशन ऑब्जेक्शन साठी आलं, तेव्हा पण काही आक्षेप घेतला नाही. आणि आता गोरगरीब लोकांची घरं बनतात आहेत. तिथे जवळजवळ 2000 ते 2200 स्टुडंट आहेत, ज्यांची अख्खी पिढी हे लोक वाया घालवू बघत आहेत. आज मुद्दाम कुठेतरी मुद्दाम विरोध करायचा, बिल्डरला घाबरवायचा आणि असं केलं तर बिल्डर आम्हाला भेटायला येईल, फक्त ह्याच्यासाठी त्यांनी तो आज असा ठराव आणलाय की पुन्हा एकदा इम्पॅक्ट असेसमेंट करा. आणि आताच केला होता ना इम्पॅक्ट असेसमेंट, 2013लाच केला होता. त्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे की आपण आपल्याकडे मुबलक रस्ते, पाणी सर्व खूप छान आहे आणि आपण 2830 लाख लोकसंख्याही सामावून घेऊ शकतो. पण फक्त दादागिरी आणि हेकेखोरपणा ह्याच्यामुळे हे सर्व आज ही परिस्थिती आलेली आहे. काही लोकांची घरं बनत असताना आज त्यांचं सर्व झालेलं आहे. 3500 कुटुंब राहतात तिथे. फक्त 180 फुटाचं घर आहे. त्या 180 फुटाच्या घरातच त्यांनी अजून 10 वर्ष काढायची का? अख्खी पिढी खराब करायचा यांचा हेतू असून हे लोक फक्त बिल्डरांना घाबरवण्यासाठी करत आहेत, दुसरा काही नाही. आणि सारखे एकच आरोप करतात का इथे ट्रॅफिक वाढेल, ट्रॅफिक वाढेल. अजून तर रिडेव्हलपमेंट स्टार्ट झालेलीच नाही. सेक्टर 9ला पण अजून कोण राहायला आलेलेच नाहीत लोक, तरी तिकडे ट्रॅफिक आहे. आणि एवढं ट्रॅफिक वाढलेलं आहे, तर हे कमी करण्यासाठी ती क्लस्टर योजना आहे. हे लोक एकदम उलटच बोलत आहेत. आणि मला हे देखील समजत नाही काय, जे 12,000 इमारती इथे इलिगल आहेत, त्या कोणाच्या आशीर्वादाने बांधल्या गेल्या? त्यांच्यामुळे ट्रॅफिक वाढत नाही? त्यांच्या इलिगल घरांना हे लोकांनी कधी हरकत घेतली नाही? यांच्याकडे पूर्ण सत्ता होती तरी एक शब्दाने कोणी कधी ब्र काढला नाही. आज त्यांच्यामुळे भूमिपुत्रांची अशी हालत झालेली आहे. प्लस कोणत्या तरी एका बाजूने राहायला पाहिजे, त्या कोणत्याही एका बाजूने न राहता दरवेळेला ह्याला विरोध, ते आता बोलतात हेना दिली तर हेना नाही द्यायची, गावठाणा दिली तर चालेल. पण ही सर्व योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचीच आहे. 2019ला ते मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळेला त्यांनीच आणलेला आहे UDCPR आणि त्याच्यामध्ये URSची प्रोव्हिजन आहे. आता आम्ही बघत आहोत का ह्यांनी जो काही ठराव करतील तर हा नगर विकास विभाग काही त्यांचं ऐकणार नाही, कारण ते न्यायाला धरून नाही. आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कशाला स्वतःचेच आणलेले स्कीम हे करतील, रिजेक्ट करतील? तर हे सर्व फक्त लोकांना दाखवण्यापुरतं आहे का आम्ही काय करतोय ते बघा, आणि बिल्डरला घाबरवण्यासाठी आहे. काय होतं, टेक्निकली तिकडे कोण बोलत नाही. सभागृहात जेव्हा एक असते चान्स का आपण रायटिंग मध्ये सजेशन ऑब्जेक्शन द्या, तेव्हा टाकत नाहीत. आणि नंतर सभागृहात फक्त जनतेला दाखवायला का आम्ही भांडतो बोलतो, तसंच आहे. आणि प्रत्येक नगरसेवकाला क्लस्टर योजना पाहिजे. फक्त त्यांच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून ते अशी भूमिका घेत आहेत, त्यांना नको. पण ते देखील आतून चिडलेले आहेत. सर्वांना क्लस्टर पाहिजे, सर्वीकडेच रिडेव्हलपमेंट आहे. आता 3 FSI मुळे 3 FSI मध्ये कुठेही रिडेव्हलपमेंट परवडत नाही. विकासकांना, तिथं स्थानिक रहिवाशांना. आणि सिटी चेंज होतेत ना 30 वर्षांनी, तर त्या अनुषंगाने हे सर्व चेंजेस करणं गरजेचंच आहे आता. सुरुवातीला नाईक फॅमिलीने क्लस्टर योजनेला पाठिंबा दिला हो होता. हो मग हो. आता विरोध साहेब, नाईक साहेबांनीच आणलं होतं आणि मी सभागृहात होतो. आणि त्यावेळेला इम्पॅक्ट असेसमेंट पण त्यांनीच करायला लावला होता आणि हायकोर्टाने शाबासकी देखील दिली होती काय आज इम्पॅक्ट असेसमेंट करणारी पहिली महानगरपालिका आहे. पण आता त्याच इम्पॅक्ट असेसमेंटला हे लोकच विरोध करत आहेत. हे कुठेतरी डबल स्टँडर्ड, डबल गेम आहे.